मंडळी, मुंबई महानगरपालिकेचं महापौर कोण होणार यावरून शिंदे सेना आणि भाजप यांच्यात झालेला हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला आठवत असेल. अडीच वर्ष महापौर पद विभागून द्यावं अशी मागणी त्यावेळी शिंदे सेनेकडून करण्यात आली होती. थोडक्यात काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दबाव वाढवून भाजपचं टेन्शन चांगलंच वाढवलं होतं. पण शेवटी रितू तावडे यांच्या माध्यमातून भाजपचाच महापौर झाला. एकनाथ शिंदेचा डाव फसला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर भारी ठरले. शिंदे सेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान आता पुन्हा एकदा फडणवीस विरुद्ध शिंदे असा सत्ता संघर्षाचा एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आणि त्याला कारण ठरलंय ते मुंबई महानगरपालिकेचं आयुक्तपद. बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी हे मंगळवारी निवृत्त झाले. त्यामुळे बीएमसीचा होणारा पुढील आयुक्त हा माझ्या मर्जीतलाच असावा, कारण नगरविकास विभाग माझ्याकडे आहे, असा थेट दावा एकनाथ शिंदेंनी केला होता. पण 31 मार्चला मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांनी बीएमसीच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. मुंबई मनपाच्या इतिहासात आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. या निमित्तानं शिंदेंचा विरोध मागे पडला असून फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्यावर भारी ठरल्याचं बोललं जात आहे. पण त्याआधी फडणवीस आणि शिंदे यांच्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं? शिंदेंना कोणता अधिकारी बीएमसीचा आयुक्त म्हणून हवा होता? अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब का झालं? त्यांचीच पार्श्वभूमी काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात समांतर. 74,000 कोटींपेक्षा अधिकचं वार्षिक बजेट असलेल्या मुंबई मनपाचं महापौर पद तर मिळालं नाही. पण आता आयुक्तपदी आपल्याच मर्जीतील अधिकारी बसावा यासाठी एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही होते. तर दुसरीकडे मुंबई मनपाचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती कसा राहील यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पडद्यामागून हालचाली करत होते. थोडक्यात काय तर बीएमसीच्या तिजोरीवर आपली पकड असावी यासाठी फडणवीस आणि शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. नगरविकास खातं आपल्याकडे असल्यानं बीएमसीचा आयुक्त आपल्या मर्जीतील असावा यासाठी शिंदेंकडून फिल्डिंग लावली जात होती. शिंदे हे त्यांच्या विश्वासातील वरिष्ठ IAS अधिकारी असीम गुप्ता यांच्यासाठी आग्रही होते. पण शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आणि फडणवीसांच्या निकटवर्तीय अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी वर्णी लागली. महापौरपदी भाजपच्याच रितू तावडे आहेत आणि आता आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाल्यानं 74,000 कोटींच्या मनपाच्या तिजोरीवर फडणवीसांची पकड अधिक मजबूत झाल्याचं पाहायला मिळतंय. पण अश्विनी भिडे यांची नियुक्ती व्हायच्या एक दिवस आधी 2 निर्णायक बैठका पार पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय घडलं तेही पाहूयात. तर बीएमसीचे आयुक्त म्हणून केवळ आणि केवळ अश्विनी भिडे यांचीच नियुक्ती करायची असा ठाम निर्धार फडणवीसांनी केला होता असं कळतंय. पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अश्विनी भिडे यांच्या नावाला विरोध होता. आधी सांगितल्याप्रमाणे शिंदे हे असीम गुप्ता यांच्यासाठी आग्रही होते. फडणवीस आणि शिंदे यांच्यात सोमवारी सायंकाळी वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीत 2 नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. बीएमसीच्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, असीम गुप्ता यांच्या सोबतच मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी या नावाचाही विचार पुढे आला. पण इतर 3 अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता डावलून अश्विनी भिडे यांचंच नाव फायनल करण्यात आलं. अशी ही चर्चा आहे की बैठकीत फडणवीसांनी शिंदेंना थेटपणे सांगितलं की अश्विनी भिडे यांच्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे शिंदे काहीच करू शकले नाही आणि त्यांना माघार घ्यावी लागली. पण या दोघांच्या बैठकीनंतर अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे 1 तास चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेनंतरच शिंदेंनी भिडेंना आपलं समर्थन दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विनी भिडे यांच्या नावासाठी इतके आग्रही का होते? तर अश्विनी भिडे या त्यांच्या अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय समजल्या जातात. 74,000 कोटींपेक्षा जास्त वार्षिक बजेट असलेल्या बीएमसीची जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे आणि त्या कामासाठी आपल्याच जवळची आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती हवी अशी फडणवीसांची इच्छा होती. तसंच अश्विनी भिडे या फडणवीसांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून देखील यापूर्वी कार्यरत होत्या. बीएमसी मध्ये देखील त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिलंय. 2015 ते 20 या काळात त्यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील काम केलंय. त्यावेळी राज्यभरात गाजलेल्या आरे मेट्रो कार शेडच्या वादात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची मोठी चर्चा झाली होती. मेट्रो प्रशासनाची भूमिका त्यांनी ठामपणे मांडल्यामुळे मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख तयार झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा नागपूर महापालिकेत नगरसेवक होते आणि नंतर महापौर झाले होते, त्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अश्विनी भिडे यांनी जबाबदारी पार पाडली होती.
मंडळी, अश्विनी भिडे या मूळच्या सांगली जिल्ह्यातील असून 1995च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत. बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्या मास्टर आहेत. प्रशासकीय सेवेचा सुमारे 31 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला असून आता BMCच्या आयुक्त पदाचा 3 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ त्यांना मिळणार आहे. BMCच्या प्रशासनावर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. त्यामुळे इथला कारभार सुधारण्याचं मोठं आव्हान आता त्यांच्या समोर उभं असणार आहे. तसंच मुंबईतील ठाकरे सेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षात प्रशासकीय समतोल राखण्याचं देखील आव्हान असणार आहे. दरम्यान आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की 150 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या या महापालिकेला महिला आयुक्त मिळाली नव्हती. ती संधी आज राज्य सरकार मार्फत आपल्याला मिळाली आहे. मुंबईत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेल. आगामी पावसाळा ध्यानात ठेवून नाले सफाई कामांचा आढावा घेऊ. यंदा मुंबई तुंबणार नाही याची खात्री मी देते. तसंच मुंबईला महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ बनवणं हे माझं प्राधान्य असेल. प्रशासन अधिक वेगानं धावेल असा ठाम विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान BMCचं पूर्ण कंट्रोल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच्या हाती घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. तर एकनाथ शिंदेंचा डाव पुन्हा एकदा उधळल्यानं शिवसैनिकांमध्ये मात्र नाराजी पसरल्याचं चित्र निर्माण झालंय. बाकी मुंबईतील सामान्य नागरिकांचा विचार तर त्यांच्यामध्ये BMCच्या आयुक्तपदी ना शिंदेंचे गुप्त हवे होते ना फडणवीसांच्या भिडे. त्यांच्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली असती तर खऱ्या अर्थानं मुंबईचं नशीब उजळलं असतं. अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियातून समोर येतात. आता या प्रकरणी तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.